जालन्यात गणेश विसर्जनादरम्यान तब्बल 32 तास पोलिसांनी बजावले कर्तव्य। जिल्हाभरात शांततेत पार पडले गणेश विसर्जन। अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली माहिती। जालना जिल्ह्यातील गणेश विसर्जन यंदा अतिशय शांततेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि मोठ्या बंदोबस्तात पार पडले। अखंडित तब्बल 32 तास पोलिसांनी कर्तव्य बजावत विसर्जन सुरळीत पार पाडले। शनिवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेले विसर्जन रविवारी दुपारी 4 वाजेपर्यंत अखंडितपणे सुरू होते। जिल्ह्यात इतरत्र 12 ते 1 वाजेपर्यंत विसर्जन पूर्ण झाले असले तरी जालना शहरात मात्र दुसऱ्या दिवशी रविवार दुपारपर्यंत विसर्जन सुरू होते। या संपूर्ण विसर्जन व्यवस्थापनासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता। यामध्ये 1600 पोलिसांचा फौजफाटा, 750 होमगार्ड्स, SRPFच्या 2 तुकड्या अशा एकूण 2700 ते 2800 पोलीस दलांचा सहभाग होता। अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितले की या दीर्घ काळात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांबाबत गणेश मंडळे व महासंघांनीही उत्तम सहकार्य केले असल्याचे नोपानी यांनी म्हणाले। यंदाचे गणेश विसर्जन नियोजन, शिस्त आणि शांततेचं उत्तम उदाहरण ठरल्याचं मत नोपानी यांनी व्यक्त केले। पूर्ण गणपती जे अनंत चतुर्दशीच्या आपला विसर्जनचा बंदोबस्त होता। याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याची फोर्स जवळपास 1600 लोकांची आहे। त्याचबरोबर 750 होमगार्ड आणि SRPFची 2 कंपनी असे ऑलमोस्ट 27-2800चा बंदोबस्त होता। आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जालना सिटी वगळून सगळ्या ठिकाणी 12-1 दरम्यान विसर्जन संपलेला होता। पण जालना सिटीमध्ये विसर्जन आता संध्याकाळी 4 वाजता संपलं। तर एकूण जर आपण पकडला तर जालना सिटीमध्ये आपले पोलीसची जी फोर्स होती त्यांनी काल सकाळी 8 पासून आपण बंदोबस्त डिप्लॉय केला होता आणि आज संध्याकाळी 4 पर्यंत जवळपास आपण कॅल्क्युलेट केला तर 32 तासाचा लगातार बंदोबस्त आमची पोलीस फोर्सने केलेला आहे आणि पूर्ण विसर्जन एकदम शांततामध्ये पार पडला। एकही कुठलेही इन्सिडेंट घडला नाही आणि याच्यामध्ये गणेश महासंघच्या महत्त्वपूर्ण भूमिका होता। त्यांनी जे माहोल काल थोडा दूषित झाला होता, काही लोकांनी असा भूमिका ठरली होती की विसर्जन करणार नाही आम्ही, तरी ते गणेश महासंघाची भूमिका मुळे सगळे मंडळांनी पुढे येऊन विसर्जन केलं। त्यांचे नियोजन पण खूप सुंदर होता आणि सगळे मंडळांनी पोलिसांचं पण भरपूर सहकार्य केलं।